नुपूरच्या लग्नाला आत्ता 20 वर्ष होणार होती. तिला एक 16 वर्षाचा मुलगा आणि एक 12 वर्षाची मुलगी असे 2 मुलं आहेत. नुपूर तिचे सासू सासरे आणि मुलांसह तिच्या सासरच्या घरी राहत होती. तिचे पती कामानिमित्त दुसऱ्या शहरात राहतात. ते तिकडून दर महिन्याला घर खर्चासाठी पैसे पाठवतात आणि ते 4-5 महिन्यातून एकदा घरी येतात. नुपूरच्या लग्नाचा 20वा वाढदिवस जवळ आला होता. त्यामुळे तिच्या मुलांनी त्यांच्या पप्पांना सरप्राईज देण्यासाठी नुपूरला तिच्या पतीकडे शहरात एकटीला पाठवण्याचा आग्रह धरला. ती जेव्हा तिच्या पतीच्या फ्लॅटवर पोहोचली तेव्हा 20 वर्षानंतर तिला पतीबद्दलचे सत्य जाणून धक्काच बसला. कारण मम्मी बघ, आता तिकीटही बुक झालंय. तू तुझे सामान पॅक कर आणि पप्पांकडे शहरात जा. असं म्हणत नुपूरचा 16 वर्षांचा मुलगा शुभम त्याच्या मोबाईलवर मम्मीला कन्फर्म तिकीट दाखवतो. नुपूर काही बोलायच्या आधीच तिची 12 वर्षाची मुलगी गुड्डी तिच्या भावाकडे बघते आणि म्हणते, दादा, खरंच मम्मीची तिकीट बुकिंग झालंय का? आता मम्मीला पप्पांना भेटायला जावेच लागेल. नुपूरच्या दोन्ही मुलांकडे बघते आणि म्हणते, तुम्हा दोघांना काय झाले आहे? तुम्ही इतके हट्टी का झाले आहात? आणि गुड्डी, तू हे सगळं का बोलत आहे? तुझे अभ्यासात तर मन लागत नाही आणि तुला असे नाटक करायला जमते. शुभमने आनंदाने एकदा त्याच्या मम्मीकडे आणि गुड्डीकडे पाहिले आणि म्हणाला, मम्मी, जेव्हा पप्पा तुला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिथे अचानक पाहतील तेव्हा त्यांना खूप बरं वाटेल आणि त्या आनंदाने वेडे होतील. पप्पांना आमचे हे सरप्राईज गिफ्ट किती आवडेल. तेवढ्यात गुड्डी म्हणते, वा, काय रोमॅन्टिक सीन होईल ना? जसे यश चोप्राच्या चित्रपटात असते तसेच होईल. पप्पांनी दार उघडतात मम्मी पप्पांना सरप्राईज म्हणेल. मग पप्पा म्हणतील, मिले हो तुम हमको, बडे नसीबो से. गुड्डी आणि शुभमचे शब्द ऐकून नुपूर म्हणाली, तुम्हा दोघांना माझ्यासमोर असे बोलायला लाज वाटत नाही का? यावर गुड्डी म्हणाली, मम्मी, यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही. आजकाल हे खूप नॉर्मल आहे. नुपूरला तिचे जुने दिवस आठवले. आमच्या काळात असे नव्हते. दोघं एकमेकांना डोळ्यांच्या हावभावावरूनच या गोष्टी करायचे. तेव्हा शुभम म्हणतो, वा मम्मी, काय फिल्मी स्टाईलने बोलत आहेस तू? तुझी इतकी चांगली भावना तू कुठे लपून ठेवली होतीस? शुभमचे बोलणे ऐकून नुपूरने तिच्या भावनांवर ताबा ठेवत विषयाला वळसा दिला. तुम्ही दोघांनी माझे तिकीट बुक का केले? तुमच्या आजी आजोबांची तब्येत बिघडली आहे हे तुम्हाला माहीत आहे ना? मग मी तुम्हा सर्वांना सोडून तुमच्या पप्पांकडे कशी जाऊ शकते? शुभम म्हणतो, मम्मी, आम्ही काही तुला तिकडे वर्षभरासाठी पाठवत नाही. फक्त 1 महिन्याची तर गोष्ट आहे. हा क्षण फक्त तुझ्या आणि पप्पांसाठी असेल, जो तुम्ही एकत्र घालवायला हवा. तुझी जबाबदारी फक्त कुटुंब एवढेच नाही, पप्पासुद्धा तुझी गरज आहे. त्यांनासुद्धा वाटत असेल ना तुझ्यासोबत काही क्षण घालवावे. आता काय आम्ही लहान नाही, आम्ही आमची काळजी घेऊ शकतो. त्यामुळे तू शरद पप्पांकडे संकोच न करता जाऊ शकतेस. दोन्ही मुलं त्यांच्या मम्मीला त्यांच्या पप्पांकडे शहरात जाण्यास आग्रह करत होती. हे काही दिवसांपासून पाहत असलेल्या नुपूरच्या सासूबाई म्हणाल्या, नुपूर, तू जाऊ शकतेस, मी ते सांभाळून घेईन. नुपूर काही बोलण्याआधी तिच्या तोंडावर हात ठेवत शुभम म्हणाला, मम्मी, 2 दिवसांनी तुझी ट्रेन आहे. नुपूरने आपल्या तोंडावरील शुभमचा हात काढला आणि म्हणाली, एवढ्या लवकर? तुम्ही दोघे विचार करायला सुद्धा वेळ देत नाही. शुभम त्याच्या मोबाईलमध्ये बघतो आणि म्हणतो, मम्मी, या तंत्रज्ञानाच्या जमान्यात मोबाईलचा वापर करून आपण लगेच तिकीट बुक करू शकतो. आता तू फक्त तुझी जायची तयारी कर. मुलांच्या हट्टामुळे नुपूरचेही मन पती मनीषकडे वळत होते. मग नुपूर तिच्या पतीचे आवडते मोतीचूर लाडू बनवू लागली. मनीषला नुपूरच्या हातचे मोतीचूर लाडू खूप आवडतात. मनीष नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहत होता. मनीषला त्या कंपनीत चांगले पॅकेज मिळत होते. इथे मनीषचे वडिलोपार्जित घर होते. त्याच घरात नुपूर मनीषचे आई वडील आणि मुलांसोबत राहत होती. नुपूरचे लग्न झाल्यावर याच घरात तिचे स्वागत झाले होते. पण मनीषसोबत ती शहरात जाऊ शकली नाही, कारण इथे वयस्कर सासू सासऱ्यांची काळजी घेणारे कोणीच नव्हते. त्यामुळे नुपूरने इथेच राहण्याचा निर्णय घेतला. मनीष दर महिन्याला तिच्या खात्यावर पैसे पाठवतो. त्या पैशातून नुपूर घर खर्च चालवत असे. मनीष 4-5 महिन्यातून फक्त 2-3 दिवसांसाठी घरी यायचा. त्या 2-3 दिवसातही तो नुपूरला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता.
नुपूर आणि मनीष फार कमी भेटत होते. आज नुपूर मनीषकडे जायची मनापासून तयारी करत होती. शुभमने तिला लहान मुलाप्रमाणे संपूर्ण मार्गाची माहिती देत ट्रेनमध्ये बसवले, कारण आता मम्मीला एवढे लांब पाठवण्याची भीती त्याला सतावू लागली होती. नुपूर शुभमला समजावते, शुभम, मी लहान मूल नाही. मी तिथे जाऊन तुला फोन करेन. तू काळजी करू नकोस. मम्मी, मी तुझ्या मोबाईलवर पत्ता पाठवला आहे. तू रेल्वे स्टेशनला उतरल्यावर ॲटो करून त्या पत्त्यावर व्यवस्थित जा. नुपूर शुभमची अस्वस्थता समजून घेत होती. तिला एवढ्या दूरवर एकटीला पाठवण्याचा शुभमचा हट्ट होता. पण आता मम्मीला तिथे नीट पोहोचता येईल की नाही या भीतीने तो काळजीत होता. नुपूर ट्रेनमध्ये बसली आणि काही वेळातच शुभम आणि गुड्डीच्या डोळ्यासमोरून ट्रेन निघू लागली. आता नुपूर पण खुश होती. ट्रेनच्या खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्यासोबत तिचे भूतकाळातील क्षणही तिच्यासोबत जाऊ लागले. आजही ते क्षण नुपूरने जसे सजवले होते तसे सजले आहेत. इतक्या वर्षानंतर नुपूर आणि मनीष इतके दिवस एकत्र राहणार होते. वेळ पाहून नुपूरला अंदाज आला होता की ती मनीषच्या फ्लॅटवर पोहोचेल तेव्हा तो घरीच असेल. रात्रीचे तासही नुपूरच्या डोळ्यांसमोरून गेले. सकाळचे 6 वाजले होते तेव्हा शुभमने नुपूरला कॉल केला आणि म्हणाला, मम्मी, आता तुझी उतरायची वेळ झाली आहे. बघ, ॲटो करून त्या पत्त्यावर जा. नुपूर हसत म्हणाली, शुभम, टेन्शन घेऊ नकोस. मी तिथे पोहोचल्यावर तुला कॉल करेन. ऑटो करून नुपूर त्या पत्त्यावर पोहोचली आणि हळूहळू बिल्डिंगच्या पायऱ्या चढून ती दारापाशी पोहोचली. बेल वाजवण्याआधी नुपूरने स्वतःच्या हातांनी तिचं रुपडं जुळवायला सुरुवात केली. ते करताच तिने बेल वाजवली. एकदा वाजवल्यावरही मनीषने येऊन दार उघडले नाही, म्हणून तिने पुन्हा बेल वाजवली. थोड्या वेळाने चुडीदार घातलेल्या महिलेने केस सावरत दार उघडले आणि ती नुपूरला विचारू लागली, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? नुपूरने फोनवरचा पत्ता दाखवला आणि म्हणाली, हे मनीष पांडेंचे घर आहे का? यावर ती बाई म्हणाली, हो, मनीष पांडेचेच घर आहे. तुमचे त्यांच्याकडे काय काम आहे? नुपूर म्हणाली, पण तुम्ही कोण आहात आणि यावेळी इथे काय करत आहात? त्या महिलेने स्वतःची ओळख करून दिली. मी त्यांची पत्नी आहे. हे ऐकून नुपूरचा विश्वासात बसत नव्हता. तेवढ्यात बेडरूममधून आवाज आला, काजल, इतक्या सकाळी सकाळी कोण आले आहे? तिथे उभी असलेली काजल नावाची बाई जोरात म्हणाली, अहो, प्लीज जरा बाहेर या. कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे. काजलने हे बोलल्यावर नुपूरची नजर आतल्या बेडरूमवर गेली आणि तिने विचार केला की हा कोणीतरी दुसरा मनीष असेल. पण तिचं नशीब खराब निघाले जेव्हा तिचा नवरा तिच्यासमोर येऊन उभा होता. मनीष नुपूरला पाहताच म्हणाला, तू इथे? एवढेच बोलला. तितक्या त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी कॉल आला होता. फोनवरचे नाव पाहून मनीषचा चेहरा सांगत होता की हा फोन शुभमचाच आहे. मनीषने कॉल डिस्कनेक्ट केल्याचे पाहून नुपूर काहीच न बोलता तिथून निघून गेली. कोणत्या रस्त्याने जायचं आता तिला तेही कळत नव्हतं. साडीच्या पदराने ती तिचे डोळ्यातून खळखळ वाहणारे अश्रू पुसत होती. तिची पावले ज्या दिशेला पडत होती ती त्या दिशेने पुढे चालत होती. शेवटी एक निर्जन जागा पाहून नुपूर खाली बसली. तिला तिथे क्षणभर बसून शांत श्वास घ्यावासा वाटला. पण तिकडून शुभमचा फोन तिला कंटिन्यू येत होता. तिच्या मोबाईलचे रिंग थांबण्याचे नावच घेत नव्हते. शुभमला काही सांगायची हिंमत नुपूरमध्ये होत नव्हती, पण तिला त्याच्याशी बोलायचं होतं. तिने तिचे अश्रू पुसले. त्यानंतर बाटलीतून तिने पाणी पिले. मग घशाचा आवाज नॉर्मल झाल्यावर तिने फोन रिसीव केला. तिकडून आवाज आला, सॉरी मम्मी, माझ्यामुळे तुला अडचणी येत आहेत. मी पप्पांना असे सरप्राईज द्यायला नको होते. माझे पप्पांशी बोलणे झाले आहे. ते कामासाठी दुसऱ्या शहरात गेले आहेत असे ते म्हणत होते. मम्मी, प्लीज तू रिटर्न तिकीट काढून पुन्हा लगेच इकडे ये. मम्मी, मला खूप टेन्शन आले आहे. माझ्यामुळे तुला इतका त्रास सहन करावा लागला. शुभमच्या बोलण्यावर नुपूर फक्त हो आणि एवढंच बोलू शकली. तिच्या तोंडातून आवाज निघू शकला नाही. शुभमने फोन कट केला. पण काही वेळापूर्वी मिळालेलं सरप्राईज ती कशी विसरू शकते? किती सहज मनीष त्याच्या मुलासोबत खोटं बोलला. पण ती काय करणार? कुठे जाणार? नुपूर मनीषला त्यांच्या 20व्या वाढदिवसाला सरप्राईज द्यायला आली होती. पण इथे मनीषनेच तिला रिटर्न सरप्राईज गिफ्ट दिलं होतं. इतक्या वर्षात मनीषच्या बोलण्यावरून असे कधीच वाटलं नव्हतं की
त्याचं एक वेगळं जगही असू शकते, पण ती ज्याच्याशी जोडली गेली होती तेही मनीषचं जग होतं. मग मनीषने तिच्यासोबत असे का केलं? मनीष जर तिला कंटाळा होता तर मग त्याने तिला का सांगितलं नाही? आता तिने मनीषची तक्रार कोणाला करावी? तिच्या सासू सासऱ्यांशी, ज्यांच्यासोबत तिच्या या 20 वर्षात घट्ट नाते निर्माण झाले होते. मग त्यांना का त्रास द्यायचा? त्यांनी तर नुपूरला नेहमी मुलीसारखेच वागवले. नुपूर कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये हरवून गेली होती. तिने स्वतःकडे कधीच लक्ष दिले नाही. तिच्या शरीराचा लठ्ठपणा कानाकोपऱ्यातून वाढत होता. पण मनीषला काहीतरी वेगळंच हवं होतं, जे त्या काजलमध्ये त्याला मिळाले होते. काजल एकदम झिरो फिगर असलेली बाई होती. त्यामुळेच कदाचित नुपूर मनीषसाठी ओझं बनली असेल. पण शुभ आणि गुड्डीची जबाबदारी अजूनही तो सांभाळत होता. हे सर्व विचार करत असतानाच अचानक नुपूरला शुभमने कॉल करून विचारले, मम्मी तिकीट काढलं का? नुपूरने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि शुभमशी खोटं बोलली की, बेटा खूप मोठी लाईन आहे, मी अजून तिकिटाच्या लाईनमध्येच उभी आहे. बरं मम्मी, तिकीट काढून लवकर गाडीत बस. हो बेटा म्हणत नुपूरने फोन कट केला. त्यानंतर तिथे फाटलेले जुने कपडे घातलेली काही मुलं तिच्या जवळ आली आणि तिला काहीतरी खायला मागू लागली. तेव्हा नुपूरला आठवले की तिच्या बॅगमध्ये मोतीचूर लाडू आहेत. कदाचित त्याची आता कोणाला गरज नव्हती. तिने ते लाडू मुलांना दिले आणि स्टेशनच्या दिशेने चालू लागली. सकाळची वेळ असल्यामुळे काही वेळातच नुपूरला तिकीट मिळाले. संध्याकाळपर्यंत प्रवास संपून नुपूर घरी पोचली. तेव्हा शुभमने दारातच त्याच्या आईला मिठी मारली आणि म्हणाला, थँक गॉड मम्मी, तू सुखरूप घरी परत आलीस. मग गुड्डी नकळत म्हणाली, मम्मी पप्पांना सरप्राईज द्यायला गेली होती, पण ती स्वतः सरप्राईज झाली. शुभम म्हणाला, मम्मी ही माझीच चूक होती की मी हे सरप्राईज प्लॅनिंग केले होते. नुपूर अजून घराच्या आत नीट शिरलीही नव्हती आणि ती सगळ्यांच्या नजरेतून स्वतःला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. तेव्हा तिची सासू म्हणाली, माझा बिचारा मनीष दिवसभर या घराच्या जबाबदारीसाठी इकडे तिकडे धक्के खात फिरतो. त्याला घरचे 2 वेळचे जेवणही आरामात मिळत नाही. सासूचे बोलणे ऐकून आणि त्यांचा मनीषवरचा विश्वास पाहून नुपूरला आता आपले अश्रू आवरता येत नव्हते. तिने सगळ्यांसमोर स्वतःवर नियंत्रण ठेवले, पण आता तिचे अश्रू असह्य झाले होते. सामान ठेवल्यावर ती काही न बोलता बाथरूममध्ये गेली. कोणालाही कळू नये म्हणून तिने बाथरूममधल्या नळाचे पाणी सोडले आणि ती ढसाढसा रडू लागली. सर्वांच्या नजरेतून लपलेली नुपूर बाथरूममध्ये नळाचे पाणी तोंडावर शिंपडत होती, पण तिच्या डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. हा मोठा विश्वासघात तिला सहन होत नव्हता. तिला मनीषला काहीतरी विचारायचं होतं, पण ती काहीच करू शकली नाही. त्याऐवजी ती घरी परतली. तिने तिच्या आयुष्यातल्या लांबच्या प्रवासात 20 वर्षे घालवली होती. मनीषपासून दूर असूनही नुपूरने तिच्या आयुष्यातील अमूल्य वेळ या घरासाठी पूर्ण प्रामाणिकपणे दिला होता. या घराला तिच्या प्रेमाने घरपण दिले होते. घराच्या प्रत्येक विटेमध्ये तिच्या प्रेमाची भावना रुजली गेली होती. पण आज या सर्व तिच्यासाठी फक्त घराच्या भिंती होत्या. कितीतरी आठवणींनी सजलेल्या भिंती क्षणार्धात तिला परक्या वाटू लागल्या होत्या. मम्मी इतक्या वेळ बाथरूममध्ये गेलेली पाहून शुभम बाहेरून म्हणतो, मम्मी तू ठीक तर आहेस ना? बाथरूममध्ये पाय वगैरे घसरून तर पडली नाही ना? नुपूरचा आवाज तिच्या घशातून निघत नव्हता. तिला शुभमला सांगायचे होते की मी ठीक आहे, पण शुभमला आतून काही वेळ आवाज आला नाही. तेव्हा शुभम पुन्हा म्हणाला, मम्मी तू ठीक तर आहेस ना? नुपूरने दरवाजा उघडताच ती जरा रागाने म्हणाली, शुभम काय बालिश गोष्ट आहे ही. मला थकवा जाणवत होता, त्यामुळेच मी तोंडावर पाणी घेत होते. तुम्ही लोक मला नीट शांत श्वासही घेऊ देत नाही. शुभमला आज मम्मीच्या बोलण्यात काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. मग स्वतःला समजावत शुभम मम्मीकडे गेला आणि म्हणाला, मम्मी मी तुला ब्लॅक कॉफी बनवून देतो, ती पिऊन तू थोडा वेळ आराम कर. नुपूरनेही नकार दिला नाही. आज तिचं मन आणि आयुष्य दोन्हीही जळत होतं. ती डोळे मिटून पलंगावर पडली होती. पण मनीष आणि काजलचे चेहरे बघताच तिचे डोळे उघडले होते. काही वेळाने शुभमही ब्लॅक कॉफी घेऊन आला आणि तो नुपूरजवळ बसून म्हणाला, हे घे मम्मी, ही कॉफी पी. तुला माझ्यामुळे इतका त्रास सहन करावा लागला. शुभमला ब्लॅक कॉफी खूप आवडते. जेव्हा तो स्वतः बनवतो
तेव्हा तो नुपूरलाही देतो. शुभमचे म्हणणे ऐकून नुपूरला गप्प राहणेच बरे वाटले. तिला माहीत होते की ती काही बोलायच्या आधी तिचे अश्रू तिला साथ देणार नाहीत आणि ते डोळ्यातून खळखळा व्हायला सुरुवात करतील. मम्मीच्या थकवेचा विचार करून शुभम तिला खोलीत एकटीला आराम करायला सांगतो. पण नुपूर आता आराम कशी करू शकते? आता मनावर सगळं ताण टाकून तिचा मेंदू फुटायची वेळ आली होती. त्यामुळे झोप तिच्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. शुभम समजदार होता, पण गुड्डी तिच्या मम्मीकडे आली आणि तिला विविध गोष्टी सांगू लागली. नुपूरला काही काळ एकटं राहायचं होतं, पण ती ते बोलू शकत नव्हती. तर तिकडे शहरात काजल तोंड फुगून बसली होती. मनीषने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण काजलने त्याचं काहीच ऐकलं नाही. तिला समजले होते की मनीष जेव्हा कधी तोंड उघडेल तेव्हा तो खोटे बोलेल. 5 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मंदिरात मनीषशी लग्न करून 2 वर्ष झाली होती. ती किती सहज मनीषच्या जाळीत अडकली होती. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर तिचा अंधारा विश्वास होता. इतक्या सकाळच्या वेळी ती बाई इथे कशाला आली होती आणि ती कोण होती असे विचारले असता अनेक वळणानंतर मनीषला अखेर सत्य सांगावेच लागले. मनीष दर महिन्याला घरी पैसे पाठवायचा हे काजलला माहीत होते, कारण मनीषच्या म्हणण्यानुसार त्याचे आईवडील त्याच्या एका नातेवाईकांकडे राहत होते. काजलने त्याला अनेकदा सांगितले होते की तुझ्या आईवडिलांशीही माझी ओळख करून दे, पण मनीष म्हणायचा की तू बंगाली असल्याने माझे आईवडील तुला एक्सेप्ट करणार नाही. मनीष जिथे काम करतो तिथेच काजलही काम करते. एकत्र काम करत असल्यामुळे त्यांची मैत्री वाढली आणि पुढे त्याच मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. 5 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. आज मनीषचं वास्तव काजलसमोर होतं, पण काजल नुपूरसारखी कमजोर नव्हती. मनीषला सहज धमकावत ती सामानासह घरातून निघून चालली होती. मनीष डोक्याला हात लावून बसला होता. त्याने काजलला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही ऐकण्याचं नाव घेत नव्हती. इकडे नुपूर सर्वांच्या नजरेतून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिली. 2 दिवस उलटून गेले, पण नुपूरची शांतता तशीच होती. कोणाच्या लक्षात आले तर तो फक्त शुभम होता. शुभमने जेव्हा जेव्हा त्याच्या मम्मीला विचारले तेव्हा नुपूरचे ओठ थरथर कापत काही ना काही बहाणा करू लागले. तिने शुभमच्या नजरेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. आपल्यामुळेच हे घडलं असं शुभमला पुन्हा पुन्हा वाटू लागलं होतं. मम्मीला पप्पांना भेटण्याची आशा होती, ती पूर्ण होऊ शकली नाही. कदाचित म्हणूनच मम्मी दुःखी आहे असे त्याला वाटत होते. 3-4 दिवसानंतर मनीष आपल्या गावाकडच्या घरी आला. मनीषने घरात पाय ठेवतात आई वडिलांचे डोळे आनंदाने भरून आले होते. गुड्डी पण तिच्या पप्पांजवळ आली. सासूबाईंनी नुपूरला आपल्या मुलाच्या आवडीचं काहीतरी बनवायला सांगून तिच्या भोवती घिरट्या घालू लागली. थोडा वेळ हॉलमध्ये बसल्यावर मनीष उठून आपल्या खोलीत गेला. मनीषने तिरक्या डोळ्यांनी नुपूरकडे अनेक वेळा पाहण्याचा प्रयत्न केला, पण नुपूरला काही फरक पडत नव्हता. सगळ्यांना व्यस्त पाहून मनीषही नुपूरकडे गेला, पण नुपूरने मनीषकडे अजिबात लक्ष दिले नाही. आज नुपूरने तेच बनवले होते जे तिला आणि तिच्या मुलांना आवडत होते. रात्रीच्या जेवणाचे पदार्थ पाहून मनीषच्या आईने नुपूरला खडसावले की यापैकी एकही पदार्थ असा नाही की तो मनीषला आवडतो. तू त्याच्या आवडीचा पदार्थ का बनवला नाही? यावर नुपूर काहीच बोलली नाही. इतक्या दिवसांनी आपल्या मुलाला पाहून आईला काय आनंद होतो हे तिला माहीत होतं, त्यामुळे ती सासूला काहीच बोलली नाही. आज शुभम त्याच्या मम्मीचा बदललेला दृष्टिकोन टिपत होता. पप्पांच्या आगमनाच्या आनंदात जिचे हात कधीही थकले नाहीत, ती मम्मी अनेक पदार्थ बनवण्यात दिवसरात्र घालवायची. पण आज मम्मीत इतका बदल का आहे? शुभमने अजून त्याच्या मम्मीला विचारणे आवश्यक मानले नाही. मम्मी जे काही करत असेल त्यामागे काहीतरी मोठे कारण असायला हवे हे त्याला माहीत होतं. तो फक्त त्याच्या मम्मीच्या चेहऱ्याकडे बघायचा आणि त्याच्या पप्पांच्या चेहऱ्यावरून अंदाज लावण्याचा प्रयत्न करायचा की त्यांच्यात काही खटकले आहे. रात्रीचे जेवण झाल्यावर नुपूर नक्कीच या खोलीत येणार आणि मगच तो तिच्याशी बोलणार हे मनीषला आता माहीत होते. पण नुपूरच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. मनीष खोलीत नुपूरची वाट पाहत होता. गुड्डीही आजीसोबत झोपायला गेली. तिला लहानपणापासूनच आजीसोबत झोपायला आवडत होते, कारण तिला आजीकडून खूप छान छान गोष्टी ऐकायला मिळायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजी गुड्डीच्या डोक्यावरून हात फिरवायची
जे गुड्डीला खूप आवडत होते. शुभमही त्याच्या खोलीत जाऊन अभ्यास करू लागला. नुपूरनेही किचनमध्ये विखुरलेली भांडी धुवून किचन साफ करायला सुरुवात केली. सर्व काम संपवून नुपूर शुभमच्या खोलीत जाते आणि म्हणते, शुभम, आज मला इथे झोपायचे आहे. हे ऐकून शुभमने त्याच्या मम्मीकडे पाहिलं आणि म्हणाला, का मम्मी, काय झालं? तुझे पप्पांशी काही भांडण झाले आहे का? नुपूरला बोलायला इतका वेळ लागला की तिचे डोळे पाणवायला लागले. शुभम तिच्याजवळ आला. मम्मी, मला सांग, काहीतरी आहे जे तू आमच्या सर्वांपासून लपवत आहेस. काय झालं मम्मी, मला सांग. नुपूरने अश्रू थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, शुभम, मला झोपू दे. लाईट बंद कर बेटा, मला डोकेदुखीचा त्रास होतोय. शुभम त्याच्या मम्मीची अवस्था पाहत नव्हती, पण तरीही त्याने त्याच्या मम्मीची आज्ञा पाळली. लाईट बंद केली. पण नुपूर, शुभम आणि मनीष या तिघांनाही झोप येत नव्हती. दुसरीकडे त्या खोलीत कधी मनीष घड्याळाच्या काट्याकडे बघत होता, तर कधी दाराकडे बघण्यात व्यस्त होता. बराच वेळ होऊनही नुपूर न आल्याने मनीष खोलीबाहेर येऊन तिला पाहू लागला. त्याने किचनमध्ये आणि बाथरूममध्येही पाहिले. त्यानंतर नुपूर शुभमच्या खोलीत असल्याचा त्याला अंदाज आला, कारण आईच्या खोलीत तर ती जाऊन झोपू शकत नव्हती. नुपूरला आवाज द्यायची हिंमत त्याच्यात होत नव्हती. शुभमच्या खोलीत नुपूरने तिच्या साडीचा पदर तोंडात दाबून ठेवला होता, जेणेकरून शुभमला तिचे रडणे ऐकू जाऊ नये. आज मनीषला बघून त्या दिवसाची जखम पुन्हा ताजी झाली होती. आत्तापर्यंत शुभमलाही अंदाज आला होता की मम्मीला काहीतरी झाले. आज मम्मीला त्याने जसे पाहिले होते तिचे स्वरूप त्याने कधीच पाहिले नव्हते. नुपूरकडे हजारो प्रश्न होते, ज्यांची उत्तरे तिला मनीषकडून हवी होती. मनीषने तिचा विश्वास तोडला होता. तिला आता या घरात राहायचे नव्हते. नुपूर आणि तिच्या मुलांची जबाबदारी घेणाऱ्या मनीषपासून नुपूरला आता लांबच राहायचे होते. पण शुभम आणि गुड्डीच्या भविष्याचा विचार करून तिला कोणताही निर्णय घेण्याची घाई करायची नव्हती. या वयात तिला कोण नोकरी देणार? तिचे अर्धे आयुष्य तर किचनमध्येच गेले होते. या 2 मुलांना घेऊन ती कुठे जाणार? आईवडिलांच्या घरी जाऊन तिला तिचा आदर कमी करायचा नव्हता. तिला माहीत होते की लग्न झाल्यावर माहेरी 1-2 दिवस बरे वाटते. लग्नानंतर नवऱ्याला सोडून तिथे मुलांसोबत राहणं खूप कठीण असते. त्यामुळे त्या सगळ्यांचा विचार करून आज मनीषला समोर पाहून तिला काहीच वाटत नव्हते. 20 वर्षांची साथ, 20 वर्षांचे प्रेम, 20 वर्षांचा एकमेकांवरचा विश्वास, सगळं काही वाळूसारखे या हातातून निसटू लागले होते. नुपूरच्या मनात हजारो प्रश्न होते. आता या वेदनेचे उत्तर तिला शोधायचे होते. मम्मीला वळताना पाहून शुभमला जाणवले की मम्मीच्या डोळ्यात झोप नाही. काहीतरी गोष्ट आहे जी मम्मीला खूप त्रास देत आहे, असे त्याला वाटू लागले होते. पण नुपूर शुभमला सांगायला तयार होत नव्हती. कशी तरी रात्र निघून गेली. रोजच्याप्रमाणे नुपूरचा दिवस स्वयंपाकघरातून सुरू झाला. मनीषला माहीत होतं की नुपूर सकाळी सर्वांच्या आधी उठते. तो सुद्धा रात्रीपासून या वेळीची वाट पाहत होता. मनीष नुपूरकडे किचनमध्ये जातो आणि तिला म्हणतो, नुपूर, तू माझ्यावर रागवलीस का? पण आता नुपूरच्या कानाची दारेही बंद झाली होती. मनीषने तिला 2-3 वेळा विचारले, पण नुपूर तिच्या रोजच्या कामात व्यस्त होती. मनीषला येऊन 2 दिवस झाले होते, पण त्याचा नुपूरशी एकदाही संवाद होऊ शकला नाही. मनीषला माहीत होते की नुपूर सध्या रागवली आहे, म्हणूनच ती काही ऐकायला तयार नव्हती. नुपूरचा राग शांत झाल्यावर ती स्वतःहून माझ्याकडे येईल, असे मनीषला वाटत होते. असो, नुपूर हे गृहिणी आहे, जी विचार करू शकते पण निर्णय घेऊ शकत नाही. नुपूर आणि काजलमध्ये जमीन आसमानचा फरक होता. मनीष 2 दिवसांनी पुन्हा शहरात निघून गेला. आज मात्र ऑफिसमध्ये पोचल्यावर मनीषला तेथील वातावरण बिघडलेले दिसले. सगळे त्याच्याकडे अगदी बारीक नजरेने बघत होते. मनीषही सगळ्यांवर नजर टाकू लागला, पण त्याही त्याचं लक्ष काजलच्या केबिनकडे होतं. ती रोजप्रमाणे तिच्या केबिनमध्ये बसली होती, पण आज मनीषला तिच्यात काहीतरी वेगळेच जाणवत होते. मनीषने काजलच्या केबिनमध्ये जाण्याचा विचार केला आणि काही वेळातच संधी पाहून तो काजलच्या केबिनमध्ये गेला. मनीष तिचा नवरा असण्याचा हक्क दाखवतो आणि म्हणतो, काजल, हे काय आहे? तू सिंदूर लावलं नाहीस, याचा अर्थ काय आहे ते तुला माहीत आहे का? काजल रागात येऊन म्हणाली, माझ्या केबिनमधून बाहेर जा. मनीष निर्लज्जपणे म्हणतो, बाहेर जा म्हणजे? तू माझी पत्नी आहेस. तुला असे पाहिल्यावर आपल्या ऑफिसमधले लोक आपल्याबद्दल काय काय विचार करत असतील, तुला माहीत नाही का?
काजल रागाने म्हणते, कोण काय विचार करणार? मला ज्यांनी ज्यांनी विचारलं मी सगळ्यांना तुझी हकीकत सांगितली आहे. तू फसवणूक करणार आहेस हे सगळ्यांना माहीत आहे. ऑफिसमधले सगळे त्याच्याकडे असे का बघत होते ते आता मनीषला समजले होते. मनीष काजलची समजूत काढत म्हणतो, काजल मला थोडा वेळ दे. तू एवढ्या लवकर सगळं कसं संपवू शकतेस? तुझा नवरा अजून जिवंत आहे आणि तू हा सिंदूर पुसून टाकला आहेस. काजल रागाने लाल होत म्हणाली, मनीष तू इथे असो किंवा नसो याने मला काही फरक पडत नाही. मी नकळत एका स्त्रीचा सिंदूर आणि तिचा विश्वास हिरावून घेतला आहे. आता माझ्या मनात तुझ्यासाठी द्वेषाशिवाय काहीही नाही. तू माझ्यासाठी मेला आहेस. काजल पुढे काही बोलायच्या आधी मनीषने तिला कानाखाली मारून त्याची मर्यादा ओलांडली. थप्पडच्या आवाजाने ऑफिसचे बरेच कर्मचारी तिथे धावत आले. प्रत्येकजण काजलला धीर देत होता. मग काजलनेही सर्वांसमोर त्याला कानाखाली मारली. तिनेही त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला. हे पाहून मनीष वेगात पावले टाकत तिथून निघून गेला. इकडे रात्री जेवण झाल्यावर जेव्हा सर्वजण झोपायला जातात तेव्हा शुभम त्याच्या अस्वस्थतेने नुपूरकडे जातो. नुपूर देखील खोलीची लाईट बंद करून आणि डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करते. पण शुभमला माहीत होते की जरी मम्मीचे डोळे मिटलेले आहेत पण ती झोपलेली नाही. शुभम म्हणतो, मम्मी. शुभम काय झालं? तुला काही हवं आहे का? ठीक तर आहेस ना बेटा? मम्मी सगळं ठीक आहे. मला तुला काही विचारायचं होतं. शुभम काय विचारणार होता हे नुपूरला चांगलेच माहीत होतं, म्हणून ती एक निमित्त करून म्हणाली, शुभम तू आता जाऊन झोप. खूप उशीर झाला आहे. आपण उद्या बोलू. शुभम उदासपणे म्हणतो, मम्मी मला माहीत आहे की तू किंवा मी झोपू शकणार नाही. त्यापेक्षा बोलले तर बरे होईल. हे बघ मम्मी, जेव्हा जेव्हा आम्हाला कोणताही प्रश्न पडतो तेव्हा आम्ही तुझ्याकडेच येतो आणि मग तुझ्या समस्येवर उपाय शोधते. मला माहीत आहे की तुला कशाची तरी काळजी वाटत आहे. मम्मी मला सांग, तुझे काळजी करण्याचे काय कारण आहे? शुभम असे म्हणतात नुपूरला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचे ओठ थरथरू लागले. तिला बोलायचं होतं पण तिची जीभ तिला साथ देत नव्हती. तिने एकदा आपले अश्रू पुसले आणि ती फक्त एवढीच बोलली, तुझे पप्पा. यावर शुभम म्हणाला, हो मम्मी सांग, पप्पा काय? असे म्हणत शुभमची नजर त्याच्या मम्मीच्या जिभेवर खेळली आणि तो तिला रडताना बघत होता. शुभमला समजले की ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जी पप्पांशी संबंधित आहे. आता त्याच्या मनात अनेक प्रश्न सुरू झाले. आपल्या पप्पांनी असे काय केले की त्यामुळे आपल्या मम्मीची अशी अवस्था झाली आहे? काही वेळाने नुपूर शुभमला पकडून म्हणते, तुझ्या वडिलांनी माझ्यासोबतच तुमचा सर्वांचा विश्वासघात केला आहे. नुपूरने जे काही पाहिलं ते शुभमला सांगितलं. आज सत्य शुभमच्या समोर होतं. त्याचे वडील दुसरे लग्न करू शकतात यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्याशी बोलताना नुपूरने तिचे सर्व अश्रू वाहू दिले. पण शुभम काही वेळ पूर्णपणे शांत होता. शुभम अचानक मम्मीला प्रश्न करून म्हणतो, मम्मी तुझे काय म्हणणे आहे? हा प्रश्न ऐकून नुपूर शुभमकडे पाहते आणि म्हणते, मला समजले नाही. शुभम तू काय म्हणत आहे? हो मम्मी, तुझे काय म्हणणे आहे? तुला पप्पांशी न बोलता असे रडत दिवस घालवायचे आहे का? तू काही विचार केलास का? शुभमचे प्रश्न ऐकून नुपूरला स्वतःला नेमकं काय हवंय ते समजत नव्हतं. पण आज शुभमचे बोलणे ऐकून नुपूर म्हणते, शुभम मला आता तुझ्या पप्पांसोबत राहायचे नाही. पण तुझ्या आजी आजोबांशीही माझे खूप घट्ट नाते आहे. मी त्यांना खरे कसे सांगू आणि मी त्यांना सोडूही शकत नाही. त्या दोघांचे बोलणे रूमच्या बाहेर थांबून कोणीतरी ऐकत होते. नुपूर रडत रडत म्हणते, शुभम मला काही कळत नाही. मी काय करू जेणेकरून मी तुमच्या सर्वांची जबाबदारी घेऊ शकेन? मला सांग, मी काय करू शकते? शुभमकडे अजून याचं उत्तर नव्हतं. दोघांमध्ये काही निर्णयासह काही गोष्टी अपूर्ण राहिल्या होत्या. रोजप्रमाणे नुपूर सकाळी तिच्या कामात व्यस्त झाली होती. आता शुभमचीही झोप उडाली होती. कारण आत्मविश्वास आणि स्वाभिमानाच्या लढाईत त्याला त्याच्या मम्मीला साथ द्यायची होती. पण घरातल्या जबाबदारी घेण्यासारखे त्याचे वय नव्हते. तो खूप लहान होता आणि आता नुपूरला घरच्या जबाबदाऱ्या घ्यायच्या होत्या. तिला मनीषवर डिपेंड राहायचे नव्हते. तिकडे शहरात काजलची अशी वृत्ती पाहून मनीषच्या मनात पुन्हा घरी जाण्याचा विचार आला.
काजलने मनीषचे तिच्या आयुष्यातले अस्तित्व एका झटक्यात संपून टाकले होते. त्यामुळे तो शहरातील नोकरी सोडून आता कायमचे नुपूरपाशी येणार होता. त्याला नुपूरवर पूर्ण विश्वास होता की ती काजलसारखी नाही. ती खूप विचार करून निर्णय घेते. मनीष घरी पोचला तेव्हा त्याच्या आईने त्याला जवळ घेऊन त्याचा घाम पुसायला सुरुवात केली. पण मनीषचे असे येणे त्याच्या वडिलांना आवडले नाही. कारण त्याच्या वडिलांनी रात्रीच आपल्या सुनेचे आणि नातवाचे बोलणे ऐकले होते. त्यांना आपल्या लाडक्या मुलाचे पराक्रम समजले होते. मनीषची नजर नुपूरच्या चेहऱ्यावर होती. तिचा भाग अजूनही लाल सिंदुराने सजलेला होता. ते पाहून मनीषच्या चेहऱ्यावर एक गर्विष्ठ हास्य स्पष्ट दिसत होते. अचानक घरी आलेल्या मनीषला पाहून शुभम आणि नुपूर दोघीही एकमेकांकडे बघत होते. नुपूरचे सासरे मनीषला म्हणतात, मनीष, आज पुन्हा अचानक इथे येण्याचे कारण काय आहे ते आम्हाला समजेल का? खोटेपणाचा आधार घेत मनीष म्हणाला, खूप दिवस झाले मी माझ्या कुटुंबापासून दूर आहे. आता मी माझ्या पत्नी आणि मुलांसोबत थोडा वेळ घालवून आहे. पण सासऱ्यांच्या रागावलेल्या नजरेने नुपूरला आधार मिळाला होता. ते मनीषला म्हणत होते की तू किती खरं बोलत आहे ते मला चांगलेच माहीत आहे. माझा मुलगा इतका नालायक निघेल असे मला कधीच वाटलं नव्हतं. त्यांच्या बोलण्यावर चिडून मनीषची आई म्हणते, तुम्ही आपल्या मनीषला नालायक का म्हणत आहे? माझ्या मुलाने असा काय गुन्हा केला आहे की तुम्ही त्याच्याशी असे बोलत आहात? तो रात्रंदिवस आपल्यासाठी त्याची रक्त आणि घाम गाळतो. आता तो आपल्या सर्वांसोबत राहायला आला आहे. मग तुम्ही सगळे त्याच्याशी असे का वागत आहात? नुपूरच्या सासऱ्यांनी मनीषची हकीकत सर्वांसमोर सांगितली. शुभम आणि नुपूरला समजले नाही की त्यांना कसे काय कळले. त्या दिवशी रात्री त्यांनी नुपूर आणि शुभमचे बोलणे ऐकले होते. हा प्रसंग सांगायला त्यांनी सुरुवात केली. मनीषसुद्धा काही कमी नव्हता. आज त्यांनी पुन्हा आपला शूद्रपणा दाखवला आणि सर्वांसमोर त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, तुम्ही या अडाणी बाईची बाजू घेत आहात. तिला घरात बसून खोटे अश्रू ढाळण्याशिवाय काही जमत नाही. बाबा, तुम्ही कदाचित विसरला आहात की मी तुमचा मुलगा आहे. यावर मनीषचे वडील रागाने म्हणतात, तू माझा मुलगा आहेस हे तुझे भाग्य आहे. कदाचित त्यामुळेच तू अजून इथे उभा आहेस. माझ्या जागी जर दुसरे कोणी असते तर त्याने तुला या क्षणी घराबाहेर काढले असते. मनीष चिडून उद्धटपणे म्हणतो, आता तुम्हाला ही तुमचा आधार वाटत आहे का? तिला 1 रुपयाही कमवायची अक्कल नाही. या घराचा खर्च माझ्या पैशातून चालतो हे लक्षात असू द्या. यावर मनीषचे वडील त्यांचा राग शांत करत म्हणतात, मनीष, जरा विचारपूर्वक बोल. अजूनही मला पेन्शन मिळते. तू पाठवलेल्या पैशात सर्व काही ठीक चालते असं नाही. तू जरा एकदा नुपूरला विचारून तर बघ. ती किती बचत करून या घराचा खर्च भागवते. मनीष त्याच्या आईकडे बघतो आणि म्हणतो, आई, बघतेस ना बाबा कसे बोलत आहे आणि या बाईची बाजू घेत आहे. मनीषचे बोलणे ऐकून नुपूरने शुभमला गुड्डीला घेऊन बाहेर जायला सांगितले. पण त्याच्या मम्मीबद्दलचे हे अपशब्द ऐकून त्याचेही रक्त उसळले होते. शुभम आणि मनीषमध्ये वाद होऊ नये म्हणून नुपूर त्याला बाहेर जाण्यास सांगते. मम्मीचे म्हणणे ऐकून शुभम बाहेर निघून गेला. पण त्यालाही त्याच्या पप्पांचा खूप राग आला होता. गुड्डी अजून तिच्या आईवडिलांच्या या पैलूबद्दल अनभिज्ञ होती. गुड्डी अनेक प्रश्नांनी शुभमला सतावत होती. आपल्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून मनीषची आई मनीषच्या वडिलांकडे बघते. तेव्हा मनीषचे वडील म्हणतात, रागाच्या भरात नुपूरबद्दल काही वाईट बोलू नकोस. जिने या कुटुंबाची नेहमीच काळजी घेतली आहे. आजही तुला जेव्हा पाण्याचा ग्लास हवा असेल तर तू कोणाला हाक मारते हे आठव. आपल्या कपटी मुलाचा पडदा डोळ्यांवरून काढून टाक आणि सत्याचे समर्थन कर. नुपूरच्या घामाचा प्रत्येक थेंब तिने या कुटुंबासाठी सांडवला आहे. आईला असे गप्प बसलेले पाहून मनीष त्याच्या आईला म्हणतो, आई, मला सांग, तू गप्प का आहेस? तू माझ्या बाजूने आहेस की या बाईच्या बाजूने आहे? तेव्हा मनीषची आई मनीषच्या कानाखाली मारून म्हणते, मनीष, केव्हापासून मी बघत आहे तू तिला बाई बाई म्हणत आहे. तिचे नाव नुपूर आहे. तू हेही विसरला का? ती तुझ्या मुलांची आई आहे. मनीषने पटकन नुपूरचा हात पकडला आणि तिला ओढत तिच्या खोलीत नेले आणि म्हणाला, आज तुझ्यामुळे माझ्या आईने माझ्यावर हात उचलला आहे. तू तुझी लायकी विसरू नकोस. मी जेव्हा हे पैसे देणे बंद करेल मग तुला समजेल. तेव्हा तुझा हा सगळा अहंकार दूर होईल. मनीषला असं बोलताना पाहून नुपूर शुभमच्या खोलीत गेली. शुभमने त्याच्या पप्पांचे बोलणे ऐकले होते.
आता मनीषच्या बोलण्याने नुपूरच्या डोळ्यात अश्रू येत नव्हते. आज तिच्या स्वाभिमानाला झालेली जखम तिला दाखवायची वेळ आली होती. तिचे मनीषसोबत इथे राहणे कठीण झाले होते. शुभमही मम्मीला काहीच बोलला नाही. मम्मी जो काही निर्णय घेईन तो त्याला मान्य होता, हे त्याने आधीच ठरवले होते. तो त्याच्या मम्मीच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ देणार नाही किंवा तो तिला त्याच्या वडिलांसमोर हात पसरायला सांगणार नाही. नुपूर रात्री सासू सासऱ्यांच्या खोलीत जाऊन तिचा निर्णय सांगते. बाबा, आता मी या घरात राहू शकत नाही. मला आता त्यांच्यासोबत राहायची नाही. मी एकटी माझ्या मुलांचा सांभाळ करू शकते. हे ऐकून तिची सासू म्हणाली, नुपूर, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर एवढा मोठा निर्णय घेऊ नकोस. पुरुष जात आहे, तो तुझ्यापासून कित्येक महिने बाहेर राहतो. त्याच्याकडून चूक झाली आणि एकदा वाट चुकली आहे. बाई जातीचे काम हेच असते की पडद्याप्रमाणे पतीच्या मागे राहणे आणि त्याची चूक लपवून त्याला साथ देणे. नुपूर तिच्या सासऱ्यांकडे बघते आणि कमी शब्दात आपली संपूर्ण गोष्ट सांगते. बाबा, कदाचित माझे इथून जाणे योग्य राहील, असे म्हणत नुपूरने तिचे बोलणे तिथेच थांबवले आणि ती शुभमच्या रूममध्ये जाऊन झोपली. नुपूर सकाळी उठली तेव्हा मनीषच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. कदाचित मनीष पुन्हा शहरात गेला होता. मनीष गेल्यावर तिच्या सासऱ्यांनी नुपूरला जाऊ दिलं नाही. म्हातारपणात आम्हाला आमच्या नातवंडांपासून दूर करू नकोस, असं सांगितलं. त्यामुळे नुपूर तिथेच राहू लागली. पण आता तिला ते घर स्वीकारण्यात अडचण येत होती. एकेकाळी ज्या व्यक्तींशी तिचं घट्ट नातं होतं, त्याच्यात आज तिला परकेपणाची भावना जाणवत होती. नुपूरच्या सासरच्यांना तिचा उदास चेहरा पाहून अस्वस्थ वाटू लागले होते. नुपूरचे असे अचानक जाणे हे तिला आणि तिच्या मुलांना खूप कठीण जाईल, हे त्यांना माहीत होते. म्हणूनच त्यांनी नुपूरला जाऊ दिले नाही. पण मनीष परतल्यावर ती ते नसणार हे त्यांना समजलं होतं. एके दिवशी नुपूरच्या शेजारची बाई नुपूरकडे येते, जी नुपूरच्याच वयाची होती. नुपूरच्या भोळेपणामुळे ती नुपूरकडून अनेक छोटी मोठी कामे करून घेत असे. नुपूर ही तिची सर्व कामे अतिशय सुंदरपणे करत असे. यावेळी ती पुन्हा नुपूरला म्हणते, नुपूर, माझं तुझ्याकडे एक काम आहे. नुपूरने अजून मनीषच्या चुकीबद्दल बाहेरच्या लोकांना सांगितले नव्हते. ती हिंमत एकवटून तिला म्हणते, माझ्या बहिणीला आता काय अडचण आली आहे? यावर ती शेजारीण म्हणते, उद्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, तर प्लीज तू माझ्यासाठी वाढदिवसाचा स्वयंपाक बनव. कारण जी बाई माझ्या घरी स्वयंपाक करण्यासाठी येते ती गावाला गेली आहे आणि इतक्या लवकर मला दुसरी कोणतीही बाई मिळणार नाही. तुला माहीत आहे ना, मी एकटी इतके हँडल करू शकत नाही. मला 50 लोकांसाठी जेवण बनवता येणार नाही. त्यामुळे प्लीज तू माझी मदत कर. तुझ्या हातचा स्वयंपाक खूप छान होतो. आधीच मी बनवलेला स्वयंपाक तुझ्या भाऊजींना आवडत नाही, मग त्या पाहुण्यांना कसा आवडेल? नुपूर म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही. पण मी तुझ्या घरात स्वयंपाक करणार नाही. मी माझ्याच घरात बनवेल. तू फक्त मला सर्व सामान आणून दे. तिच्या शेजारणीला खूप आनंद झाला. आता नुपूरच्या मनात एक नवीन कल्पना आली होती. तिच्या मनात वेगळे विचार येऊ लागले. नुपूर तेच विचार शुभमकडे घेऊन गेली आणि शुभमला शेजाऱ्यांबद्दल सर्व काही सांगितले आणि त्याला हे देखील सांगितले की जर आपण घरात वेगवेगळे पदार्थ बनवून ते होम डिलिव्हरी करून लोकांपर्यंत पोहोचवले तर त्यात आपल्याला काही पैसे मिळतील. मम्मी, खरंच हा व्यवसाय खूप छान आहे. शुभमला मोबाईलमधले सर्व काही माहीत होते. मम्मीचे बोलणे ऐकून अचानक त्याच्या मनात एक कल्पना आली. आता त्याचं लक्ष मम्मीच्या बोलण्याकडे नव्हतं. तो काहीतरी वेगळं करण्याची तयारी करू लागला. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची मम्मी शेजाऱ्यांसाठी जेवण बनवत होती तेव्हा त्याने आपल्या मोबाईलवर प्रत्येक खाद्यपदार्थाचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. शुभमच्या मनात काय चालले आहे हे नुपूरला अजूनही कळले नव्हते. शुभमच्या मनात आज अचानक व्हिडिओ बनवण्याचा विचार का आला, असा प्रश्न तिने वारंवार शुभमला विचारला. पण शुभमने फक्त आज व्हिडिओ बनवासा वाटला म्हणून मी तुझ्या रेसिपीचा व्हिडिओ बनवत आहे. शुभम नेहमी त्याच्या मोबाईलवर असतो हे नुपूरला माहीत होते. त्यामुळे तिने त्याकडे दुर्लक्ष केले. नुपूरने तयार केलेल्या जेवणाचे सर्वजण कौतुक करत होते. शुभम रात्री आपल्या बेडवर बसून मोबाईलवर काहीतरी करू लागला. पण आता शुभमचे हे रोजचे झाले होते. शुभम आणि गुड्डी रोज त्याच्या मम्मीला काहीतरी वेगळा पदार्थ बनवण्याचा हट्ट करायची. मग जेव्हाही त्यांची मम्मी वेगवेगळे पदार्थ बनवायची तेव्हा शुभम त्याच्या मोबाईलमध्ये त्याचे व्हिडिओ काढत असे. मुलाच्या नव्या वागण्याने नुपूर आता नाराज झाली होती.
दुसरीकडे शहरात मनीष काजलसोबत त्याच ऑफिसमध्ये काम करत होता. पण आता ऑफिसमध्ये त्याला पहिल्यासारखा मान मिळत नव्हता. कारण त्याच्या ऑफिसमध्ये सर्वांनाच माहीत झाले होते की काजल ही त्याची दुसरी पत्नी आहे. काजलची त्यांनी फसवणूक केली आहे. काजलने केलेल्या आरोपांना तो सामोरे जात होता. कुठेतरी पैशाअभावी नुपूर त्याच्याकडे परत येईल या आशेने त्याने घरी पैसे पाठवणे बंद केले होते. अचानक एके दिवशी नुपूरची सासू मनीषच्या वडिलांना म्हणते, या गोष्टीला 8 महिने झाले, पण माझा मुलगा अजून घरी आला नाही आणि त्याने फोनही केला नाही. तुम्ही त्याला एकदा फोन करून तरी बघा. यावर मनीषचे वडील मनीषच्या आईकडे रागाने बघतात आणि म्हणतात, त्याला कधी तुझी काळजी आहे का? त्याचे म्हणणे असे आहे की आपण त्याच्या पैशाने खातो. मला त्या नालायक व्यक्तीशी काही संबंध ठेवायचा नाही, जो आपल्या पत्नी आणि मुलांची जबाबदारी घेऊ शकत नाही. त्या मुलाशी मला अजिबात बोलायचे नाही. मनीषने नुपूरला त्याच्यापुढे झुकण्यासाठी पैसे देणे तर बंद केले, पण मी नुपूरला चांगलं ओळखतो. तिच्या स्वाभिमानाला तुझ्या मुलाने ठेच पोहोचवली आहे. मी नुपूरच्या नावावर एक फ्लॅट विकत घेणार आहे. तिला तिथे जायचे असेल तर ती जाऊ शकते. मी आता तिला थांबवू शकत नाही. हे ऐकून आता मनीषची आई देखील शांत झाली होती. त्या रोज नुपूरला पाहत होत्या. नुपूरचा राग अजूनही काही शांत झालेला नव्हता. त्यामुळे त्यांना आता मनीषला माफ करणं अवघड जात होतं. खरं तर नुपूर तिच्या सासू सासऱ्यांच्या हट्टामुळे तिथे राहत होती. शुभ आणि गुड्डीच्या शिक्षणाचा खर्च होता, हेही तितकंच खरे आहे. या सर्वांसाठी हे काही महिने जगणे फार कठीण झाले होते. पूर्वीच्या वाचवून ठेवलेल्या पैशातून त्यांचा आत्तापर्यंतचा घर खर्च भागत होता. एके दिवशी शुभमने अचानक पुढे येऊन त्याच्या मम्मीला मिठी मारली. त्याचा वेडेपणा पाहून सगळे त्याला विचारतात, काय झालं शुभम, तुला काही लॉटरी वगैरे लागली तर नाही ना? शुभमने सर्वांसमोर त्याचा मोबाईल उघडून मम्मीच्या रेसिपीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दाखवले. खरं तर त्याने यूट्यूबवर त्याच्या मम्मीच्या नावाने रेसिपीचा चॅनल उघडला होता. आता त्या चॅनलवर 16,000 सबस्क्रायबर झाले होते. नुपूरला या विषयातलं काहीच कळत नव्हतं. शुभम त्याच्या मम्मीच्या व्हिडिओमधील सर्व कमेंट्स वाचत होता. सर्वांना तिच्या रेसिपी खूप आवडल्या असल्याचे सांगत होता. शुभमने त्या चॅनलला नुपूरचे बँक अकाउंट लिंक केले होते. त्यामुळे त्या अकाउंटवर आता 10,000 रुपये जमा झाले होते. शुभम काय बोलतो हे नुपूरला अजूनही समजत नव्हते. घरातल्या सगळ्यांना शुभमचे बोलणे समजून घ्यायचे होते, पण गुड्डी सोडून कोणाला समजत नव्हते. त्यानंतर शुभमने सांगितले की तो मम्मीच्या वेगवेगळ्या पदार्थांची व्हिडिओ बनवत असे आणि ते यूट्यूबवर अपलोड करत असे. जर मम्मीने असेच यूट्यूब चॅनलवर नवीन रेसिपी पोस्ट केली तर मम्मीला त्यासाठी आणखीन पैसे मिळत जातील. त्यामुळेच आज मम्मीच्या खात्यात 10,000 रुपये जमा झाले आहेत. जर असेच जास्त लोकांनी मम्मीचे रेसिपीचे व्हिडिओ पाहिले तर तिला दर महिन्याला 25,000 ते 30,000 मिळेल. ती काही बोलायच्या आधीच नुपूरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती सुद्धा काही कमवू शकेल अशी आशा नव्हती, पण शुभमने तिच्या मार्गात एक आशा निर्माण केली होती. मम्मीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहताना पाहून शुभमने तिला मिठी मारली. आज 2 वर्षे झाली. नुपूर गेले अनेक दिवसांपासून व्हिडिओ बनवत आहे. आता ती स्वतः तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त असते. तिला शुभमने सर्व काही शिकवले होते. त्यामुळे नुपूर आता आधीची नुपूर राहिली नव्हती. आता तिच्यात खूप बदल झाला होता. नुपूरची रेसिंग स्टाईल आणि तिचा आत्मविश्वास पूर्वीच्या तुलनेत खूप बदलला होता आणि तिने तिचे वजनही कमी केले होते. नुपूर आता या घराचा खर्च व्यवस्थितपणे सांभाळत होती. शुभ आणि गुड्डीचे पुढील शिक्षण खूप छान चालू होते. एके दिवशी नुपूर नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. तेव्हा सकाळी दारावरची बेल वाजली. ते ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. नुपूरने दरवाजा उघडला. नुपूरमध्ये झालेला बदल पाहून मनीषचे डोळे विस्फारले. त्याला माहीत असलेली नुपूर आणि या नुपूरचा चेहरा आणि राहणीमान यात खूप फरक होता. मनीषला पाहताच नुपूर तिच्या खोलीत गेली. मनीषची प्रकृती खालावली होती. त्याचे शरीर बारीक झाले होते आणि डोळेही आत गेले होते. मुलाची ही अवस्था पाहून आईने त्याला आपल्या खोलीत नेले. मनीषला बघून त्याच्या आईचे डोळे ओलावले होते. आई, बाबा कुठे आहेत? मला त्यांची माफी मागायची आहे. तेव्हा त्याच्या आईने भिंतीवर लटकवलेल्या फोटोकडे बोट केले. ते पाहून त्याला समजायला वेळ लागला नाही की त्याचे वडील हे जग सोडून गेलेत. मनीष, तू नुपूरशी खूप चुकीचा वागलास. तू तिचा विश्वासघात केल्यामुळे तुझ्या वडिलांना ते सहन झाले नाही.
त्यामुळे सतत टेन्शनमध्ये राहून तुझ्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. नुपूर खूप आधी घर सोडून गेली असती, पण ती मला एकटीला कशी सोडून जाणार? तुझ्या चुकीमुळे तुझ्या वडिलांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी नुपूरच्या नावावर केली आहे. पण आज मनीषला प्रॉपर्टी केल्याचं दुःख होत नव्हतं, कारण त्याला आता त्याची चूक कळली होती. काजलने त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. ना नोकरी, ना तिथे असलेलं मान सन्मान. अनेक महिने तुरुंगात काढल्यानंतर मनीष आपल्या गावी परत आला होता. आज त्याला स्वतःचीच खूप लाज वाटत होती. नुपूरला माहीत होते की आई आपल्या मुलावरचे प्रेम कसे विसरू शकते. किती केले तरी तो त्यांचा मुलगा होता. जरी घर नुपूरच्या नाव असले तरी आता तिने हे घर सोडायचा निर्णय घेतला होता. संध्याकाळी शुभम आणि गुड्डी आल्यानंतर नुपूरनीच्या सासूला सांगितले की मी हे घर सोडून माझ्या मुलांना घेऊन जात आहे. हे ऐकून तिची सासू म्हणते, नुपूर, मला माहीत आहे की तू मनीषला माफ करू शकत नाहीस. आता मी तुला अडवणार नाही. मनीषच्या वडिलांनी तुमच्यासाठी फ्लॅट घेतला आहे, असे सांगून तिच्या सासूने नुपूरच्या हातात चावी दिली. मनीषच्या वडिलांचे म्हणणे होते की मनीष आल्यानंतर नुपूरने तिच्या मुलांसह हे घर सोडले तर त्यांना त्या फ्लॅटमध्ये राहता येईल, अशी त्यांची इच्छा होती. नुपूर खाली वाकून तिच्या सासूच्या पाया पडली आणि ओल्या डोळ्यांनी या 23 वर्षे राहिलेल्या घराकडे पाहत ती जाऊ लागली. मनीष मागून तिच्याकडे बघत राहिला, पण आज तिला थांबायची हिंमत त्याच्यात होत नव्हती. या समाजात अनेक स्त्रिया आहेत ज्या काजलसारख्या आहेत. त्या योग्य अयोग्य ठरवायला उशीर करत नाहीत. पण नुपूरसारख्या काही आहेत ज्या पतीपासून विभक्त झाल्यानंतरही त्यांचे कुटुंबाशी एक नाते निर्माण झालेले असते, ज्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना वेळ लागतो. नुपूरने घरात राहून संयम दाखवला आणि आपल्या जबाबदाऱ्या सोडल्या नाहीत. तिचा मुलगा शुभमनेही तिला साथ दिली. मनीष आल्यानंतर नुपूरने हे घर सोडले. मनीष आपल्या चुकीमुळे आता पश्चाताप करून घेत होता. खरं तर त्याचे चुकले होते तर त्याने तेव्हाच नुपूरची माफी मागायला हवी होती. जर त्याने नुपूरची माफी मागितली असती तर कदाचित तिने त्याला माफही केले असते, पण त्याने तसे केले नाही. आज तो त्याची नोकरीसुद्धा गमावून बसला आहे आणि त्याच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरले नाही. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.